हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सर्व काम झाल्यानंतर आमच्या सासूच बसलो टाईमपाससाठी. कोण पेशंट पण नाही तर बोलत बसलेलो आणि रोनालीवरती एक रील बनवलेलं. 1 हप्ता झाला त्यावर आणि तिला माहीत नव्हतं असं टर्न आउट होईल तिला रील. तिला सांगितलं नव्हतं की असं काहीतरी होईल. तिला फक्त बोललो की आपको ऐसा करना है और आप कर दो. आणि ती अशी पण रील लवकर काय बनवत नाही. 10 वेळा तिला बोलल्यानंतर मस्का मारल्यानंतर तिने बनवलं असेल आणि तो रील खरंच खूपच हसायला येईल कोणी पण बघेल तर. महिला केस बांधायचे होते, म्हणजे केस वगैरे बांधले आणि मस्त दिसत होते. प्रॉपर आलेले सर्व केस प्रॉपर बांधलेले. मग घरी गेली, फ्रेश वगैरे झाली, व्हिडिओ बनवायला जायचं होतं. काल पण गेलेली पण काल मी बनवलं नाही कारण माझं ना एक टॅग किती 10 वेळा तर टॅग घेतलं असेल मीने, तरीही माझा व्हिडिओ काल बनला नव्हता. आणि ही वरडत पण होती तर मला राग आलेला, तर मी रागाच्या भरात मी काहीच नाही बनवलं. मी घरी आली तशीच, मग मी काल बनवलं. मग घरी आल्यानंतर पुन्हा फेस माझा डिटॅन झालेला, म्हणून थोडंसं पॅक लावलं आणि त्यानंतर खरंच खूपच छान वाटत होता. म्हणजे थोडा छान वाटत होता. परत दुसऱ्या दिवशी तसा चेहरा होतो तर काय नाही. मग रॉकीची पॅकिंग चालू होती. 2 दिवस व्हायचा विजयाची पॅकिंग काही संपत नाही आणि माझी मम्मी हे दे ते दे. रॉकी कुठे जायचं असेल ना मम्मीचा जीव वरती खालती होऊन जातो. तर मम्मी ना एक एक गोष्टी त्याला लक्षात ठेवून देत असते. आणि पण तो येताना हे सगळं सामान आणेल ह्याची काहीच गॅरंटी नाही, कारण की हा एवढा विसरतो स्वतःमध्येच असतो. तर बाय गाय, ज्याच्यासाठी एवढ्याच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.